राज्यसभेचे निकाल समोर आले निवडणुकीचे. खूप मोठी चर्चा त्यावर तुम्ही ऐकत आहात, वाचत आहात. शिवसैनिकांच्यासाठी जो मिळालेला धडा तो फार मोठा गंमतशीर आणि विचित्र आहे. म्हणजे 6च्या 6 नेते निवडून आले आणि एक कार्यकर्ता मात्र हारला, असा त्याच्यातला जो एक अर्थ आहे त्याच्यावर कोणी फारशी चर्चा केलेली नाही, म्हणून मी आवर्जून समोर ठेवतो आहे. अगदी पहिल्या दिवसापासून महाविकास आघाडी या सरकारमध्ये शिवसैनिकांची अतिशय कुचंबणा झाली, घुसमट झाली, हे वारंवार समोर आले आहे. आपत्तीच्या काळामध्ये शिवसैनिक कसा लोकांच्या मदतीला जात होता, अगदी शिवसेनेच्या पहिल्या काळात सुद्धा जेव्हा सत्ता नव्हती तेव्हाही हा शिवसैनिक जो तिथल्या विशेषतः मुंबई आणि त्या परिसरातल्या लोकांच्या कामात कसा येत होता किंवा ते ॲम्ब्युलन्स घेऊन कसा धावत होता, मदत कशी केली जात होती, हे सगळं समोर असताना तो शिवसेनेचा कणा होता. असा जो शिवसैनिक सर्वसामान्य होता, शाखा प्रमुख होता, त्याला कुठलंही पद, त्याची लालसा कधी नसायची. फक्त त्याची अपेक्षा असायची की त्याच्या पाठीशी, जसं तेव्हा स्वतः बाळासाहेब ठाकरे होते तसं आता हे जे नवे हिंदू हृदय सम्राट काय त्यांना म्हणता येईल, शिवसेना प्रमुख सध्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी त्याच्या पाठीशी राहावं, इतकी त्याची सामान्य अपेक्षा होती. पदाची फारशी गोष्ट नव्हती. आणि प्रत्यक्षामध्ये सिद्ध असं झालं, बाळासाहेबांच्या माघारी जेव्हा जेव्हा उद्धव ठाकरेंनी निर्णय घेतले ते सगळे शिवसेनेमध्ये जी एक नेत्यांची आणि त्यांच्या आजूबाजूला असलेल्या कोंडाळ्यांची जी काही गर्दी जमा झालेली आहे त्यांच्या हिताचे निर्णय घेतले जातात. सर्वसामान्य शिवसैनिकाच्या बाजूनं काहीही घडत नाही. हे वारंवार समोर आलं. आत्ताच्या राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा संजय राऊत यांच्यापेक्षा संजय पवार यांना दुसरं स्थान का दिलं गेलं? साधा मुद्दा आहे. जर तुम्हाला कार्यकर्ता महत्वाचा आहे, ज्या संजय राऊतांना 1, 2, 3 वेळा राज्यसभेची खासदारकी म्हणजे जवळपास सायत्रिक 18 वर्ष भेटलेली आहे, त्यांना पुन्हा तुम्ही हे करता, त्यांना तुम्ही महत्त्व देण्याचे तुमच्या पुरता मुद्दा झाला, पण त्याची किंमत कोणाला मोजावं लागली तर दुसऱ्या सच्च्या शिवसैनिकाला, सर्वसामान्य कार्यकर्त्याला, संजय पवार यांनी. मुद्दा असा आहे की या सरकारमध्ये तुम्ही स्वतः शरद पवारांच्या त्यांचा स्वार्थ होता म्हणून त्यांनी तुम्हाला मुख्यमंत्रीपदी बसवलं, पण राष्ट्रवादीच्या एकही कार्यकर्त्यांनी तक्रार केली नाही, कारण की त्याचे हितसंबंध तसेच जोपासले गेलेले आहेत. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तक्रार केलेली नाही, कारण त्यांचे हितसंबंध जोपासले गेले. त्यांच्या विविध संस्था, त्यांचे अनुदानं, त्यांचे कामं याच्यामध्ये काहीही अडथळा आलेला नाही. उलट युतीच्या काळामध्ये आपण सत्तेबाहेर होतो आणि आपल्या कार्यकर्त्यांची कुचंबणा होते आहे, जे सगळे सरकारी मदतीवर आणि सरकारी अनुदानावर चालतात त्याच्या संस्था आणि विविध गोष्टी, हे ओळखून सगळी तडजोड करून तत्वपित्व सगळे गुंडाळून ठेवून शरद पवार असो किंवा काँग्रेसच्या वतीनं बाळासाहेब थोरात असो, या सगळ्यांनी मिळून ते सरकार बनवलं. त्याच्यामध्ये फक्त आपल्या कार्यकर्त्यांचे, आपल्या सगळ्या हे जे काही नेते आहेत आपल्या पक्षाचे, यांचे हितसंबंध जोपासणं ही सगळ्यात गोष्ट होती प्राथमिक. घडलं फक्त शिवसेनेच्या बाबतीत उलटं, की ज्या ठिकाणी शिवसेनेचा पालकमंत्री आहे, एक तर मुळात शिवसेनेच्या वाट्यालाच कमी मंत्रिपदं आलेली आहेत, त्याही ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले लोक आपापली कामं करून घेतात. पण ज्या ठिकाणी काँग्रेसचा आणि राष्ट्रवादीचा पालकमंत्री आहे त्या ठिकाणी शिवसैनिकांची कामं होत नाहीत. हे वारंवार समोर आलेले परभणीचे खासदार संजय जाधव यांनी तर तक्रारच केलेली, आपला राजीनामा पण पाठवलेला होता. आताही सर्वसामान्य शिवसैनिकांची तक्रार ही आहे की त्यांच्या पाठीशी त्यांचा पक्ष उभा राहत नाही कुठल्याच गोष्टीसाठी, आणि ह्या नेमकं उलट काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बाबतीत मात्र असं घडत नाही. म्हणून आम्ही ते शीर्षक असं दिलेलं आहे, निष्काम निष्फळ उद्धवाची गीता. शिवसेना म्हणजे काय झालेली आहे की जशी एक उद्धव गीता सांगितली जाते पुराणांमध्ये, तशी ही एक नवीन उद्धव गीता आहे शिवसेना म्हणजे, की कार्यकर्त्यांसाठी ती निष्काम आणि निष्फळ आहे. तू कर्म करत राहा, तुला फळाची अपेक्षा काही बाळगू नको, फळ मिळणार नाही, असं जो काही गीतेमधलं काय म्हणते गीतेचं सार सांगतात, तसं वेगळ्या अर्थाने उद्धव ठाकरे सर्वसामान्य शिवसैनिकांना हे निक्षवून खडसावून सांगतात की तू फक्त सतरंजा उचल, तू फक्त झेंडे लाव, सभेची तयारी कर, टेम्पोमध्ये आणि त्या ट्रॅक्समध्ये भरभरून माणसं आण सभेसाठी, तुला काहीही भेटणार नाही. तुला न पद भेटतील, न प्रतिष्ठा भेटेल, न तुझे काम होतील, ज्याच्यामुळे शिवसैनिकांमध्ये ही जी नाराजी आहे आणि जी वेगवेगळ्या निमित्ताने समोर येते त्याचं कारण ते आहे. कोरोनाच्या काळात तर अपेक्षा अशी होती की एक फार मोठी संधी शिवसेनेला, तिचा जो मूळ DNA आहे सर्वसामान्य लोकांमध्ये जाऊन काम करायचा, त्या तशी परिस्थिती आलेली होती. अशा आपत्तीच्या काळी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन सत्ता नसताना सुद्धा RSSचे कार्यकर्ते कसं काम करतात, समजा उदाहरणार्थ तमिळनाडूची गोष्ट आहे, तिथल्या चक्रीवादळामध्ये तमिळनाडूमध्ये कधीही सत्ता भाजपची आलेली नाही,
नजीकच्या काळात यायची पण शक्यता आहे की नाही माहिती नाही, पण तरी त्या ठिकाणी ते कार्यकर्ते काम करतात. ओरिसातलं वादळ असो त्या ठिकाणी जाऊन काम करतात, आंध्र प्रदेशमधलं असो. म्हणजे हे मी आवर्जून उदाहरणं यासाठी देतोय की जिथे सत्तेची शक्यता नव्हती. ह्याच्या नेमकं उलट शिवसेना जिथे सत्ता नसताना अशी कामं करत होती, आता तर सत्ता होती, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावर स्वतः बसलेले आहेत. बाळासाहेबांना दिलेलं स्वप्न फक्त स्वतःच्या खुर्चीपुरतं होतं काय? सर्वसामान्य शिवसैनिकांच्यासाठी जी एक कामाची एक संधी उपलब्ध होती, जसं म्हणतात ना की बाबा आपत्तीमध्ये पण एका अर्थाने वेगळी संधी अशी होती की तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचवता येत होतं आणि तुमच्या हातामध्ये ती एवढी मोठं सगळं शासन होतं. शासन यंत्रणा असताना त्याचे लाभ सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याची जी काही संधी तुम्हाला कोरोनाच्या काळात चालत आली होती, आपत्तीतली संधी, ती पण तुम्ही गमावली. आणि जेव्हा नगरपंचायतच्या निवडणुका झाल्या तेव्हाही सिद्ध झालं की तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभं राहत नाहीत, त्यांना वाऱ्यावरती सोडून देतात. आताही राज्यसभेमध्ये हेच झालं की तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांच्या नाही नेत्याच्या पाठीशी उभं राहिलात. संजय राऊत यांना तुम्ही सेव्ह केलं आणि संजय पवार यांना वाऱ्यावरती सोडून दिलं. आता विधान परिषदेची निवडणुका आहे तेव्हा आतापासूनच सगळ्यांनी हात वरती करून टाकलेत की तुम्ही तुमचं बघा. जी महाविकास आघाडी भाजपच्या विरोधात मध्ये म्हणून तुम्ही केली होती त्याचा तो एक भाग झाला, तुम्हाला सत्ता मिळाली. आता प्रत्यक्षामध्ये ही सत्ता राबवून पहिले तुमचे जे गावोगाव पसरलेले कार्यकर्ते होते आहेत त्यांना बळ देणे, त्यांच्या पाठीशी उभं राहणं आवश्यक होतं. आणि त्याच्या पुढचा मुद्दा नंतर मग सर्वसामान्य मतदारांचा, शिवसेनेच्या मतदारांचा. आज अशी परिस्थिती झालेली तुमच्या या सगळ्या वागण्यातून, विशेषतः ह्या उद्धव ठाकरेंच्या, हे सगळं उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावरती जाणार. हे बिल कुणावरती फाडल्या जाणार? समोर दिसताना संजय राऊत वचावचा बोलतायत, वाटेल ते बोलतायत, त्याचे परिणाम भोगावे मात्र कोणाला लागतात? शिवसेनेला. आणि नेतृत्व म्हणून ह्याची जबाबदारी परत उद्धव ठाकरेंवरतीच येऊन थांबते. उद्धव ठाकरे हे जर अशा पद्धतीनं वागणार असतील तर सगळ्यात पहिल्यांदा त्यांचे निष्ठावान कार्यकर्ते दूर जातील. आणि दुसरी गोष्ट मतदारांची, तर मतदारांना जेव्हा जेव्हा जिथे दुसरा पर्याय उपलब्ध असेल दिसेल त्या ठिकाणी ते निघून जातील. भाजपने त्यांच्या मतदाराला नाराज केलेलं नाही 2014 पासून. म्हणजे मी फक्त महाराष्ट्रातलं बोलत नाही, मी संपूर्ण भारतातलं बोलतो. राष्ट्रवादीने महाराष्ट्रातलं बोलतं तर आपल्या कार्यकर्त्यांना आणि आपल्या मतदाराला नाराज केलेलं नाही, काँग्रेसनी केलेलं नाही. फक्त ही गोष्ट शिवसेनेच्या बाबतीत घडलेली आहे. शिवसेनेचा म्हणून जो मतदार होता, म्हणजे पहिले तुम्ही कार्यकर्ता नाराज केला, त्याला एका अर्थाने हा निष्काम, तुमची गीता सांगितली कर्म करत राहा, फळ तुला काही भेटणार नाही. त्याच्यानंतर मतदाराची गोष्ट आहे. औरंगाबादला तुम्ही येता, ज्या औरंगाबादच्या नामांतराचा प्रश्न तुम्हीच उपस्थित केला होता आणि तिथं तुम्ही नुसते तोंडाला पानं पुसून निघून जाता. बरं, नामांतर सोडा, तो दुय्यम विषय आहे. इथला पाण्याचा प्रश्न होता, रस्त्याचा प्रश्न होता, असंख्य प्रश्न होते. याच्या बाबतीत तुम्ही प्रत्यक्षामध्ये काहीच ठाम ठोक ठोस काही सांगतच नाहीत. बाकीच्या गोष्टी बोलता आणि निघून जाता. त्याच्यातून तोटा असा घडतो या सगळ्यातून की मतदार पण दुरावतो, म्हणजे कार्यकर्ता दुरावतो आणि मतदार दुरावतो. अजून एक गोष्ट लक्षात घ्या, संपूर्ण भारतामध्ये 4 राज्यांमध्ये निवडणुका झाल्या, बाकीच्या बिनविरोध झाल्या. एकूण 41 जागा बिनविरोध झाल्या. मी मागच्या व्हिडिओमध्ये चुकून 42 असं म्हणलं होतं. दुरुस्ती अशी की एकूण 57 पैकी 41 जागा बिनविरोध झाल्या. 16 जागांसाठी आत्ता परवा 10 तारखेला निवडणूक झाली. याच्यामध्ये 4 राज्यांमध्ये तुम्ही बघा, एका ठिकाणी काँग्रेसचं अजय माकन हरियाणामधून हारलेले आहेत, म्हणजे काँग्रेसच्या तोंडाला पानं त्यांच्याच आमदारांनी पुसलेली आहेत. राजस्थानमधून सुभाषचंद्र म्हणून जे अपक्ष उभे होते धनदांडगे, त्यांच्यावरती हा आरोप होता की हे पैशानं सगळं मॅनेज करतात. त्यांनाही मतदारांना धडा शिकवलेला. भले त्यांना भाजपाने समर्थन दिले असो पण ते प्रत्यक्ष भाजपचे नव्हते, म्हणजे अपक्ष धनदांडगे उमेदवार हारले. त्याच्यानंतर महाराष्ट्रामधून तुम्ही शिवसेनेची गोची केली आणि कर्नाटकामधून जनता दल सेक्युलर कुमारस्वामी HD त्यांचा उमेदवार हारला. पण एकाही ठिकाणी भाजपनी आपला म्हणून असलेला उमेदवार हारू दिलेला नाही. भाजप हा त्यांच्या उमेदवाराची, कार्यकर्त्याची काळजी घेताना दिसत आहे. हे नंतर कार्यकर्त्यात निष्ठावानांना दिली की दुसऱ्या कोणाला उमेदवारी दिली. आणि शिवसेना मात्र, जसे कुमारस्वामींचा पक्ष कर्नाटकामध्ये, हे मात्र आपल्या कार्यकर्ते किंवा स्वतः काँग्रेसनी आपल्या जो अजय माकन सारखा उमेदवार तिथं हारू दिलेला आहे. हरियाणामधली गोष्ट आहे. म्हणजे तुम्हाला महाराष्ट्रभर असं लक्षात, पूर्ण भारतभरचं चित्र असं आहे की जे बिनविरोध आले तिथं आहेच आहेत, पण ज्या ठिकाणी प्रत्यक्ष निवडणूक लढवायची तयारी दिसली त्या ठिकाणी भाजपनी हिरिरीनं आपले म्हणून असलेले एक न एक उमेदवार निवडून आणलेला आहे.
आणि अशा भाजपला टक्कर देताना शिवसेनेने जो गलथानपणा दाखवला त्याच्यातून तुमचा कार्यकर्ता हरला आणि एक असा वाईट संदेश सर्वसामान्य कार्यकर्त्यांना गेला की तुला फक्त कर्म करायचं आहे, तुला कुठल्याही फळाची अपेक्षा ठेवून भागणार नाही, तू फक्त सतरंजाच उचल. त्याच्यामुळे ही जी उद्धव गीता आहे ती सर्वसामान्य शिवसेनेचे कार्यकर्ते आणि स्वतःला शिवसेनेचा कट्टर मतदार समजून घेणारे असे जे आहेत त्यांच्यासाठी धक्का देणारी आहे. इथेच आपण थांबूयात. धन्यवाद.